नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रात सुरुवातीला या घडीची एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे रेमडेसिवीर वरून राजकारण तापल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. विदर्भावरती अन्याय होतोय, त्यामुळे विदर्भाला रेमडेसिवीर द्या अशी मागणी केलेली आहे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी. तर विदर्भातील मंत्र्यांनी याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा. निर्णय न घेतल्यास वेगळा मार्ग स्वीकारू असा इशारा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारला दिलाय. खऱ्या अर्थाने तुम्ही विदर्भावर, नागपूरवर, जाणीवपूर्वक अन्याय करताय. आणि आज तर नातेवाईक रस्त्यावर येतील, त्या ठिकाणी पेशंटचं काय होईल. आणि म्हणून विदर्भातल्या सर्व मंत्र्यांनी 2 तासाच्या आतमध्ये ह्याचा निर्णय करावा, अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. तर आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी सरकारवरती एक प्रकारे आरोप केलेला आहे आणि त्यांची तक्रार आहे की राज्य सरकारनं विदर्भावरती अन्याय केलेला आहे. विदर्भाला जितक्या मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये आता रुग्णसंख्या आढळत आहे तितक्या प्रमाणात साठा जो आहे, पुरवठा जो आहे तो केला जात नाही. स्वतः चंद्रशेखर बावनकुळे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये. आपण जो आरोप केलाय तो नेमका काय आणि आता तसा इशारा देखील आपण राज्य सरकारला दिलाय. विदर्भामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकार अन्याय करत आहे. 16 तारखेला ठाणे, मुंबई या सर्व जिल्ह्यामध्ये आणि आजही आणि कालही एका पेशंट मागे 2 रेमडेसिवीर इंजेक्शन त्यांनी प्रोव्हाइड केले. आमचा त्या ठिकाणी काही आक्षेप नाहीये, तरी 4 द्यावे. पण कालपासून विदर्भामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये एकही रेमडेसिवीर इंजेक्शन कलेक्टरच्या अधिपत्याखाली आलं नाही. कारण सरकारने आदेश काढले, कलेक्टरच्या अधिपत्याखाली आम्ही वाटप करू. तोही आदेश आम्ही मान्य केला. पण कलेक्टरच्या अधिपत्याखाली येणारे रेमडेसिवीर इंजेक्शन 2 दिवसापासून आलेच नाही. आणि त्यामुळे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक, आता जे पेशंट आहेत, जे ऍडमिटेड पेशंट आहेत, ते किती, त्यांचं काय होईल, ते काय, किती जातील, त्यातले किती राहतील. पण रेमडेसिवीर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होणार आहे असं चित्र उभं झालं आहे. आणि महाराष्ट्र शासनानं जाणीवपूर्वक उपराजधानी आणि विदर्भाला रेमडेसिवीर दिले नाही आहे. आणि संपूर्ण त्या ठिकाणी ज्याचं त्या महाविकास आघाडीमध्ये ज्या मंत्र्यांचं हेवीवेट मंत्री आहेत त्यांनी आपापल्या जिल्ह्याकरता मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन गेले आहेत. मराठवाड्या एका मंत्र्यांनी घेऊन गेले, पश्चिम महाराष्ट्र एका मंत्र्यांनी येऊन गेले, ठाणे आणि मुंबईमध्ये मंत्री आपल्या त्या ठिकाणी वजन वापरून रेमडेसिवीर इंजेक्शन देत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनियमित वाटप होतो आहे. ना नागपूरमध्ये तर आज एकही इंजेक्शन नाही आहे. कालपासून एकही ऑर्डर कलेक्टरनी काढली नाही आहे. त्यामुळे जर आज संध्याकाळपर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शन विदर्भात, नागपुरात आले नाही तर आम्हाला आता पर्यायानं सरकारला मदत करायची होती. सरकारला मदत करण्याची भूमिका आम्ही कोविडमध्ये स्वीकारली आहे. पण सरकार ज्या पद्धतीनं राजकारण करत आहे, आता आम्हालाही राजकारणाकडे जावं लागेल असं दिसत आहे. आम्ही राजकारण करणार नाही, पण सरकारमधल्या विदर्भातल्या सर्व मंत्र्यांनी आता त्या ठिकाणी सरकारची बोलावं आणि विदर्भाला रेमडेसिवीर इंजेक्शन आजच मिळवून द्यावे. 2 दिवसापासून एकही कोटा विदर्भाला आला नाहीये. अगदी बावनकुळेजी, जर आपली ही मागणी पूर्ण झाली नाही तर आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण तुम्ही म्हणालात की निर्णय न घेतल्यास, तातडीने निर्णय नाही घेतला तर वेगळा मार्ग स्वीकारू. तो वेगळा मार्ग म्हणजे नेमका काय? मला आता, आम्ही कुठल्या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आतापर्यंत मानसिकतेमध्ये नाही आहोत. या परिस्थितीत आंदोलन करून लोकांना डिवचणे किंवा त्या ठिकाणी लोकांचा उद्रेक करणे किंवा प्रशासनाला सहकार्य न करणे हे भूमिका आमची नाही आहे. पण आता जर 2 तासाच्या संध्याकाळपर्यंत आम्ही वेळ दिलाय. विदर्भातले माणसं मरण्यापूर्वी तुम्ही हा निर्णय करा. रेमडेसिवीर आत्ता कलेक्टरकडे पाठवा आणि ते वाटप करा सर्व विदर्भामध्ये. आणि जीव वाचवा लोकांचे, नाही तर उद्या आम्हाला काही ना काहीतरी आंदोलनाचं पवित्रा घ्यावा लागेल असं दिसत आहे. पण त्या ठिकाणी आम्ही आजही विनंती केली आहे कलेक्टरला. मी स्वतः प्रदीप व्यास यांच्याशी बोललो, ते त्या ठिकाणी बोलायच्या मूडमध्ये नाही आहे. खऱ्या अर्थाने कोणताही अधिकारी बोलायला तयार नाही, कोणी मंत्री बोलायला तयार नाही. विदर्भाच्या मंत्र्यांना माझं आव्हान आहे, आपल्या माध्यमातून मराठवाड्याच्या मंत्र्यांना आव्हान आहे की जो अनियमितता होत आहे. माझ्याकडे ठाणे जिल्ह्याची ऑर्डर आहे. ठाणे जिल्ह्यात 16 तारखेला एका पेशंटला 2 इंजेक्शन दिले आहे आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यामध्ये 4 पेशंटला 1, 2 पेशंटला 1 असे रेमडेसिवीर इंजेक्शन दिले.
आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक पुरवठा थांबवला आहे आणि यामुळे लोक मरतायत आणि आम्हाला तर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. आंदोलन कसं राहील आम्ही ठरवू. बरं बावनकुळेची एकूणच आपल्या मागणी संदर्भातला हा संवाद तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत साधला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. यानंतर बघू पुढची बातमी. रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करा, 2 दिवसात हा पुरवठा सुरळीत करा, अन्यथा मातोश्रीवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय. राज्य सरकारला त्यांनी हा इशारा दिलेला आहे. 20 एप्रिलला मातोश्रीवरती आपण मोर्चा काढू. जर आमची जी ही मागणी आहे ती जर पूर्ण झाली नाही तर मात्र थेट मातोश्रीवरती मोर्चा काढणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय. मेलेल्यांच्या मड्यावरचं टाळूवरचं लोणी खायचं तुम्ही बंद करा. रेमडेसिवीरची बंदी प्रायव्हेट लोकांनी मेडिकलवाल्यांना खरेदी करण्याला जी तुम्ही घातलेली आहे ती काढून टाका. ते लोक आपले पैसे लावतील आणि त्या कंपनीकडे जो दर आहे, अरे दर 1000 असून दे, 1200 असून दे, 2000 असून दे, आम्ही खरेदी करणार आहे. सरकारच्या बापाचं काय जातं? आम्हाला आमच्या बापाला वाचवायचं आहे, आमच्या भावाला वाचवायचं आहे, आमच्या आईला वाचवायचं आहे, आमच्या नात्या गोत्यातल्या माणसांना वाचवायचं आहे. आम्ही घरदारं विकून आम्ही आमची माणसं वाचवू. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. नांदेडमधून कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या नांदेडमध्ये आता ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र बघायला मिळतंय. मागच्या 1 महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढतीये. सध्या शहरातली परिस्थिती ही नियंत्रणात आली आहे, तर तिथेच दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र शहराच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासांमध्ये नांदेड जिल्ह्यात 1450 रुग्ण आढळलेत आणि त्यापैकी 470 हे शहरातले, तर तब्बल 970 इतके रुग्ण हे ग्रामीण भागातले. तेव्हा ग्रामीण भागात विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिल्या आहेत. गावागावात तपासणी करावी. ज्या गावात अधिक रुग्णसंख्या असेल ते गाव सील करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाय गावातच शाळा, समाज मंदिरं, महाविद्यालय यामध्ये कोविड सेंटर सुरू करून उपचार देण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून ही सगळी उपाययोजना करण्यात येत आहेत. मुजीब शेख आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणचे आपल्याला अधिक माहिती देत आहेत. मुजीब, कशा पद्धतीने आता ही अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे? बरोबर आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रुग्णसंख्या वाढत होती. दररोजच्या जवळपास 1000, 1200, 1500 आणि 1800 पर्यंत आकडा नांदेड जिल्ह्यातून येऊ लागला होता. परंतु आता जर का पाहिलं या 3 ते 4 दिवसापासून तर शहरामध्ये जी संख्या आहे ती सध्या नियंत्रणात दिसत आहे आणि ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं या 2 दिवसापासून प्रामुख्याने दिसत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागाकडे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यांच्या एका सगळ्या तहसीलदारांना संबंधित आरोग्य यंत्रणेला त्यांनी या सूचना दिलेल्या आहेत की ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला गरज असेल त्या गावांमध्ये जाऊन तपासणी गावकऱ्यांची करण्याचे आदेश यांना देण्यात आलेले आणि ज्या गावामध्ये अधिक रुग्ण आढळतील तर तो संपूर्ण गाव ज्या नियमानुसार कोविडच्या नियमानुसार सील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्यांना लक्षणं नाहीत त्यांना तिथंच गावामध्ये समाज मंदिर असेल किंवा शाळा किंवा महाविद्यालय असेल त्या ठिकाणी त्यांना कोविड सेंटर बनवून तिथं त्यांना उपचार देण्याच्या सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. आणि जर का समजा ऑक्सिजन लेवल कमी होत असेल त्यामुळे आता रुग्णसंख्या वाढतीये, त्यामुळे हे कडक निर्बंध किंवा आदेश तशा पद्धतीचे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. मुझे अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तर आपण पाहतोय नांदेडमध्ये लॉकडाऊनचे नियम आणखी कडक करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय. अत्यावश्यक सेवांना सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत मुभा होती, पण खरेदीचं कारण देऊन लोक जे आहेत ते मोठ्या संख्येने विनाकारण फिरताना दिसतायत. तेव्हा मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा, किराणा दुकानं, त्यासोबत भाजीपाला मार्केट असेल, बेकरी, दूध विक्रीची दुकानं असतील, हॉटेल्स यांना आता सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंतच मुभा राहणार आहे. त्यानंतर मात्र सगळी दुकानं ही बंद असतील. घरपोच सुविधा मात्र या ठिकाणी सुरू ठेवण्यात येणार असल्याचंही कळतंय. किराणा, भाजीपाला, दूध, फळं, चिकन, मटन जे शॉप्स आहे वापे लोक दिवसभर म्हणजे आम्ही काही लोकांना जेव्हा रस्त्यावर थांबवलं त्यांना ज्याला कुठे चाललं तरी बॅग दाखवली, तर बॅगमध्ये 3 मिरची, 1 आलू ये लेने के भी लोक जा रहे. तर आमचं डिस्कशन झाल्यानंतर हेच ठरलं की आपण हे सगळे दुकानं सुरू राहील, परंतु सकाळी 8 ते 1 वाजता सुरू राहील. तुम्ही या 4 घंट्यामध्ये जे विकत घ्यायचं ते घ्या आणि नंतर घरी राहा. दिवसभर उगाच त्या दुकानामध्ये फक्त घराच्या बाहेर पडण्यासाठी संधी लोक बघत होते. त्यामुळे आपण हे 8 ते 1 पर्यंत सुरू ठेवू. नांदेड नंतर बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून. अमरावतीमध्ये संचारबंदीच्या वेळेस जो आहे तो बदल करण्यात आलेला आहे.
शहरात दुपारी 3 नंतरच लॉकडाऊनचे निर्बंध लागू असतील. 3 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार आहेत. हॉटेलमधून संध्याकाळी 6 पर्यंत घरपोच पार्सलची जी सेवा आहे ती सुरू राहील. तर अमरावती शहरात दुपारी 3 नंतरच आता लॉकडाऊनचे नियम या ठिकाणी लागू असणार आहेत आणि दुपारी 3 पर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ही सुरू राहतील. संजय शेंडे आमचे अमरावतीचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत. संजय, हा बदल नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आलेला आहे आणि नेमका आता कसं स्वरूप असणार आहे नव्या नियमांचं? स्वाती, आपण पाहतो की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णांची संख्या वाढायला लागली. अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. सरकारने लॉकडाऊन लावलं तरीही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची गर्दी जी आहे ती गर्दी प्रचंड शहरात होती आणि पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, विचारण्याचा प्रयत्न केला तरी लोक कोणी किराणा दुकानात चाललो किंवा भाजीपाला आणायला चाललो म्हणून सांगायचे आणि शहरात फिरायचे. त्यामुळे पोलिसांना देखील या लोकांवर होता जे कशा पद्धतीने यांच्यावर नियंत्रण ठेवायचा हे प्रश्न पडला होता आणि या विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर आता कुठेतरी नियंत्रण आणावं यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आता ही जी संचारबंदी आहे, ही जी लॉकडाऊन आहे अमरावती शहरातलं, हे जे अत्यावश्यक गरजांसाठी जे सूट देण्यात आली ती सकाळी 7 वाजतापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत त्यामध्ये बदल केलेला आहे आणि आता केवळ 7 वाजतापासून तर दुपारी 3 पर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहे आणि त्यानंतर मात्र अमरावती शहरातील जे जिल्ह्यातील नागरिक जे आहे नागरिकांना घराबाहेर जर पडले तर मात्र सरकार त्याच्यावर कारवाई करणार आहे. तर अमरावती जिल्ह्यातला आकडा सुद्धा आता हळूहळू आता वाढायला लागलेला आहे आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागलेला आहे. रुग्णांना बेड मिळणं कठीण झालेलं आहे. खासगी रुग्णालयात, सरकारी रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोनाची चेन जर ब्रेक करायची असेल तर लोकांनी घरातच राहणं गरजेचं आहे. म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच सुरू होणार आहे. खरं आणि शहरातून अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त संजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर नियम जे आहेत ते शहरात आता अधिक कडक करण्यात आलेले आहेत कारण लोकांमध्ये अजूनही गांभीर्य दिसत नाहीये. आरोग्य यंत्रणांचा ताण जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. आणि आता मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि ती म्हणजे लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतरही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसोबत इतरही अनेक वाहनं बाहेर पडतायत, रस्त्यावर बघायला मिळतात आणि याच पार्श्वभूमीवरती आता मुंबई पोलिसांच्या कलर स्टिकर मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना आता 3 रंगाचे स्टिकर लावण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे स्वतः याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस आयुक्तांनी आज मुलुंड आणि दहिसर टोल नाक्यावरती स्वतः जाऊन याची पाहणी केली आहे. तुम्ही हे स्टिकर घरी देखील बनवू शकता आणि त्यासाठी कुठे जाण्याची किंवा कुणाकडून ते विकत घेण्याची गरज नाहीये. मात्र जर पात्र नसताना देखील तुम्ही हे स्टिकर लावलं तर मात्र तुमच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे. अभी ये पासेस कैसे कहाँ मिलेंगे और कैसे इनको बनाना है, तो ये कहीं पे मिलेंगे नहीं. ये सब कार वाले, सब व्हीकल यूज करने वाले अपने खुद के पास खुद बना सकते हैं अपने ही घर में. कोई भी प्लास्टिक या कोई भी क्राफ्ट का पेपर जो पास को आप बनाना है उसका पेपर लेके उसका 6 इंच का गोल काट लीजिए और वो अपने कार के फ्रंट स्क्रीन और बैक स्क्रीन पे लगा दीजिए टेप से लेके, तो ये आपका पास बन गया. पुलिस वाले ने हमने भी इन पासेस का प्रिंटिंग का ऑर्डर दिया है. कल शाम तक या परसों तक हमें ये पासेस मिल जाएंगे और बिना किसी कीमत के फ्री में ये पासेस जो हमसे मांगेगा उनको दिए जाएंगे. इसमें 2 व्हीलर और 4 व्हीलर दोनों को ये पासेस लगाना है और हमें उम्मीद है कि सभी नागरिक अपनी जिम्मेदारी समझ के, अपनी रिस्पॉन्सिबिलिटी समझ के, जिनको भी इसेंशियल सर्विसेज में बाहर आना है गाड़ी लेके, वो अपना अपना पास गाड़ी पे लगा के बाहर निकलेंगे. जिन गाड़ियों पे स्टिकर नहीं होंगे लेकिन ये 3 कैटेगरी में बैठते हैं, रेड, ग्रीन और येलो कैटेगरी में बैठते हैं, उनको हम लोग स्टिकर चिपका देंगे. अगर आप लोगों ने घर में से निकलते हुए नहीं लगाया है तो उनको पूछताछ करके ये स्टिकर लगाया जाएगा जो उन्होंने कंटिन्यू रखना चाहिए.
लेकिन अगर ये 3 कैटेगरी में नहीं बैठते हैं तो उनके ऊपर कानूनन कार्रवाई होगी, क्योंकि ये तीनों कैटेगरी में नहीं बैठते हैं। उन लोगों ने घर में बैठना जरूरी है, उनको बाहर निकलने का हक नहीं है। तेव्हा सुरक्षित प्रवास करायचा असेल तर नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल आणि जर नियम मोडले तर तुमच्यावरती कडक कारवाई होणार हे निश्चित। या बातमीसह एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया। नुसार द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 नुसार पनिशमेंट फॉर फॉल्स वॉर्निंग सेक्शन 54 या 54 मध्ये 1 वर्षापर्यंत वाढेल अशी शिक्षा ही या कायद्याच्या तरतुदीमध्ये आहे। महाराष्ट्र सरकारने नवाब मलिक यांच्यावर द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 या कायद्याच्या सेक्शन 54 नुसार लोकांमध्ये भीती पसरवण्याचं काम, लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम व पॅनिक सिच्युएशन निर्माण होईल अशा पद्धतीची मंत्रीपदावर असताना ही माहिती, खोटी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एक असफल प्रयत्न केलाय। आमची पहिली मागणी आहे की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 सेक्शन 54 नुसार या मंत्री महोदयावर FIR दर्ज करून या मंत्री महोदयांनी पॅनिक सिच्युएशन निर्माण करण्याचं खोटी माहिती देऊन काम केलं आहे, यांच्यावर सेक्शन 54 चा गुन्हा हा राज्य सरकारने त्वरित दाखल केला पाहिजे। या सरकारला एक नवीन सवय लागली आहे। खरं तर हे सरकार बैमानीच्या आधारावर निवडून आलं, हे बहुमताचा दावा करत असलं तरी काँग्रेस राष्ट्रवादीला महाराष्ट्राच्या जनतेने दूरपर्यंत पसंती दिली नव्हती। काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादीचे 54, लोकसभेत काँग्रेसचा 1 आणि राष्ट्रवादीचे 4। या महाराष्ट्राने स्पेशल या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कृतिशून्य राजकारणाला मतपेटीतून EVM मशीन म्हणून टाटा बाय बाय करत त्यांना सरकारपासून वंचित ठेवलं, दूर ठेवलं। पण बैमानीच्या आधारावर जनतेच्या मताचा अनादर करत, अवमान करत यांनी एक अभद्र युती या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या स्वार्थासाठी, खुर्चीच्या प्रेमासाठी ही अभद्र युतीचा जन्म झाला। आणि या अभद्र युतीने पहिल्या दिवशीपासून महाराष्ट्राच्या या संकटावर मात करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या ऐवजी प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकारला दोष देणं हाच या एक सरकारचा एककलमी कार्यक्रम राहिला। काहीही झालं तर केंद्र सरकारला दोष द्यायचा, आपलं अपयश हे कारण शोधून केंद्रावर टाकण्याचा प्रयत्न करायचा। आणि म्हणून आमची दुसरी मागणी आहे, ज्याबद्दल मी मुख्य सचिवांना स्वतः पत्र देणार आहे, की गेल्या वर्षभरात आपले मंत्री ज्या पद्धतीने जनतेमध्ये भ्रम निर्माण करतात, असत्य कथन करतात, खोटे आकडे देतात, खरी माहिती लपवतात आणि या देशात महाराष्ट्र आणि देश असं विभाजन करण्याचा प्रयत्न करतायत। महाराष्ट्र हा एक घटक आहे आणि देश एक घटक आहे अशी भावना जनतेमध्ये स्वतःच्या संकुचित राजकारणासाठी निर्माण करतायत। तर आमची मागणी आहे की राज्य सरकारने या संकटाचं राजकारण करत पॅनिक सिच्युएशन निर्माण करण्याचं जे काम केलं जात आहे, एक श्वेतपत्रिका, व्हाईट पेपर, ज्यामध्ये केंद्राने आरोग्याच्या संदर्भात केलेली मदत, आर्थिक विविध
शीर्षाच्या माध्यमातून केलेली मदत, यामध्ये ग्रँटिंग एड असेल, वित्त आयोग असेल, सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असेल, या जीएसटीचा परतावा असेल, या संदर्भामध्ये औषधीच्या संदर्भात केलेली मदत, अन्न पुरवठ्यासाठी केलेली मदत, हे केंद्राने आकडे देण्याच्या ऐवजी राज्यांनी श्वेतपत्रिका काढावी की केंद्राने राज्याला आजपर्यंत केलेली वर्षभरातली मदत ही जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी राज्य सरकारने काम करण्याची आवश्यकता आहे. हे करण्याच्या ऐवजी दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की या राज्याचा सूड घेण्याचा एक कलमी कार्यक्रम हा सरकारचा सुरू आहे. माननीय प्रवीण दरेकरजी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावं म्हणून ब्रूम फार्मा नावाच्या दमनच्या कंपनी ज्यांच्याकडे लायसन्स नव्हतं त्या कंपनीला, जसं सन्माननीय आपले नेते माननीय गडकरीजींनी वर्धा येथे साहेबांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या निर्मितीच्या साठी प्रयत्न केले. माननीय गडकरीजी हे टीका करण्याच्या ऐवजी त्या संकटात प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः प्रयत्न करतात. भिगाई प्लॅंट मधून विशेष टँकर आणून प्राणवायू प्राप्त व्हावा, ऑक्सिजन प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करतात. टीका करण्याच्या ऐवजी सकारात्मक रचनात्मक भूमिका घेत स्वतः पुढाकार घेतात. तसाच पुढाकार प्रवीण दरेकरजींनी, माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी ब्रूम फार्मा या कंपनीला इंजेक्शन बनवण्याच्या दृष्टीने लायसन्स दिलं आणि रेमडेसिवीर इंजेक्शन हे आपल्या राज्याला उपलब्ध व्हावे या दृष्टीने त्यांनी नियोजन केलं. तर कंपनीच्या मालकाला एक दहशत दाखवत या खंडणीखोर सरकारने एक नवीन राजकीय दहशतवाद निर्माण केला. आणि जेव्हा त्या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये आणून बसवलं आणि जेव्हा विचारणा झाली की कोणत्या सेक्शन मध्ये, कोणती धारा आहे, कोणता कायदा आहे, कोणत्या संविधानाच्या तरतुदीनुसार तुम्ही अटक केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही फक्त चौकशी करायला आणलं. पोलिसांच्या गणवेशाला डाग लावण्याचं पाप या सरकारच्या माध्यमातून होत आहे. पोलिसांचं काम आहे कायदा सुव्यवस्था उत्तम ठेवणे. खंडणीखोर माफिया यांना बेड्या टाकत या महाराष्ट्राच्या शत्रू आणि दुश्मनांना जेलमध्ये भरणे याऐवजी इंजेक्शन निर्माण करून लोकांचा जीव वाचवणाऱ्यांना दहशत निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या आदेशावरून जे होत आहे ते निंदनीय आहे. नवाब मलिक जे गोंदियाचे पालकमंत्री आहे, केंद्र सरकारवर टीका करण्याच्या ऐवजी गोंदियामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही म्हणून ज्या निष्पाप जीवाला नवाब मलिक यांच्या पालकमंत्री पदावर असताना जीव गमवावा लागला, त्यांच्या कुटुंबाला भेट देत सांत्वन करण्याच्या ऐवजी या संदर्भामध्ये योग्य उपाययोजना करण्याच्या ऐवजी या. तर आपण पाहतोय भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारवरती घणाघाती टीका केली. अशीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील संबोधित करतायत. थेट जाऊयात. टाकण्याचा प्रयत्न केला, एक प्रकारचा शासकीय कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारे पोलिसांच्यावर दबाव टाकणं किंवा पोलिसांना दबाव टाकणं हे योग्य नाही आणि त्या दृष्टिकोनातून या पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.
सर पण मग जर पोलिसांच्या कार्यामध्ये किंवा शासकीय कामामध्ये जर हस्तक्षेप होत असेल तर अशा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला जातो संबंधित व्यक्तींवर, जो अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतो. तर विरोधी पक्षनेते दोन्ही म्हणजे दरेकर असतील किंवा फडणवीस असतील यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे का? नाही, या संदर्भामध्ये मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करतो आहे आणि त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल. गृहमंत्री मागणी केलेली आहे की त्याच्यावरती ताबडतोब ॲक्शन, काँग्रेसने मागणी केली की ॲक्शन झाली पाहिजे आणि आता तपास झाला पाहिजे. या बाबतीमध्ये आम्ही चौकशी करून योग्य तो निर्णय घेऊ. गृहमंत्री साहेब, एवढा मोठा जो इंजेक्शनचा साठा आहे हा नेमका कुठे, म्हणजे कोणाला दिला जाणार होता, सरकारला दिला जाणार होता की एखाद्या राजकीय पक्षाला दिला जाणार होता, काय चौकशीत आढळते? तो चौकशीचा भाग आहे. त्याच्या संदर्भामध्ये मुंबई पोलिसला ही संपूर्ण चौकशी करायला सांगितलेली आहे. आणि माझी माहिती अशी आहे की हा साठा फक्त एवढाच नाही तर कदाचित याच्यापेक्षा अधिक जास्त असू शकतो. हा साठा जप्त केला आहे की काय केलं नेमकं, त्या ज्यांना त्यांच्यावरती काय कारवाई झाली का काय झालं? हे साठा जप्त करण्यात आलेला नाही आहे, परंतु कारण त्यांना त्या ठिकाणी चौकशीला बोलावल्याच्या नंतर त्यांनी जे पत्र दाखवलं, खरं म्हटलं तर हे जे डोकानी आहेत त्या ब्रुक्स कंपनीचे डायरेक्टर यांना घेऊन प्रवीणजी दरेकर FDA मिनिस्टरकडे गेले, परवानगी मागितली, महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रीब्यूट करायला परवानगी मागितली आणि नंतर परवानगी दिल्याच्या नंतर ज्या वेळेला FDAने त्यांना सप्लाय करा असं सांगितलं त्यावेळेला त्यांनी तो सप्लाय करायला असमर्थता दाखवली. त्यामुळे याच्या पाठीमागं नक्की काय उद्देश आहे, कोणासाठी हा साठा येणार होता किंवा येणार आहे याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. प्रश्न होता की एक मिनिट सर, संबंधित लोकांना म्हणजे ज्यांना काल फार्मा कंपनीचे जे मालक आहेत किंवा संचालक आहेत बाकीचे लोक आहेत त्यांच्याकडे सबळ पुरावे होते का की त्याच्याशिवाय त्यांना चौकशीला बोलवलं, डायरेक्ट बोलवण्यात आलं, त्यासाठी ताब्यात घेतलं गेलं होतं? पोलिसांच्याकडे स्पेसिफिक इनपुट होता आणि इनपुट असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी चौकशीला बोलावलं आणि चौकशीला बोलून चौकशी करत असतानाच हे सगळे लोक पोचले आणि त्यांनी ते पत्र त्या ठिकाणी प्रोड्यूस केलं की हा साठा विकण्याच्या संदर्भामध्ये FDAने आम्हाला रात्री 8 वाजता पत्र दिलेलं आहे आणि त्याच्या आधीसुद्धा ते प्रयत्न करत होते. त्यामुळं त्याच्यामुळं या चौकशीमध्ये बाधा आलेली आहे. ज्या कंपनीच्या मालकांना सोडण्यात आलंय, प्रश्न असा आहे की जर स्पेसिफिक इनपुट पोलिसांकडे होतं तर मग त्या व्यक्तीला पोलिसांनी सोडलं का? कारण काल फडणवीसांनी माहिती दिली की फक्त चौकशी केली आणि नंतर जाऊ देणार, अरेस्ट केली. त्यांना माहिती घेऊन त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला ज्या वेळेला चौकशीसाठी लागेल त्यावेळेला यावं लागेल आणि पोलीस पुढची चौकशी करतात. म्हणजे पुन्हा एकदा चौकशीला बोलवलं जाईल. विरोधी पक्षाच्या दबावामुळे त्यांना सोडण्यात आलेलं आहे का? त्या विरोधी पक्षाच्या दबावामुळे नाही तर त्यांनी जे पत्र प्रोड्यूस केलं त्याच्यामुळे त्यांना जाऊ देण्यात आलं माहिती घेऊन, परंतु त्याच्या संदर्भातली चौकशी सुरू आहे आणि ती सुरू राहील. फडणवीसांचा दावा आहे की सर्व परवानग्या संबंधित कंपनीकडे होत्या तरीही त्यांना बोलवण्यात आले. परवानगी हा विषयच नाही. इथं असं आहे की एखाद्या कंपनीने परवानगी घेतली आणि ती परवानगी समजा ते महाराष्ट्रामध्ये समजा सप्लाय करणार होते तर हरकत नाही, परंतु पोलिसांच्याकडं जोपर्यंत ते पत्र प्रोड्यूस केलं गेलं नाही तोपर्यंत पोलिसांना सुद्धा नक्की माहिती नव्हतं की हा अधिकृत आहे अनधिकृत आहे. आता तो चौकशीचा भाग आहे आणि म्हणून मी सांगतो याच्यामध्ये की याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा साठा आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर, जे पत्र प्रोड्यूस केलेलं आहे त्या पत्रामध्ये तो जो काय साठा देणार आहे तो खाजगी विकण्यासाठी होता की सरकारला विकण्यासाठी? सर, इलिगल स्टॉक तिथे होता का आणि जर होता तर मग संबंधित पोलीस कंप्लेंट का झाली गेली? असं आहे की चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं. चौकशीच्या अंती त्याच्यामध्ये पुढं सत्य काय आहे ते पुढे येईलच. आता हा स्टॉक जो है तो कंपनीकडे आहे की? कंपनीकडे आहे. सर, आपका जो निवेदन है वो हिंदी में स्पेसिफिक बता दीजिए. कल रात को ये रेमडेसिविर का जो मामला था वो पुलिस स्टेशन में देखने को मिला, नेता विपक्ष वहाँ पहुँच गए और क्या उन पर कोई किस तरह की कार्रवाई सरकारी काम में हस्तक्षेप करने को लेकर सरकार करेगी? ऐसा है कि कल जो हुआ वो ठीक नहीं हुआ, इसीलिए कि अगर पुलिस कोई भी केस में किसी को भी अगर बुलाती है इंक्वायरी के लिए तो वहाँ पे हमने राजनीतिक लोगों ने जाके पुलिस के ऊपर दबाव डालना
ठीक नहीं होता। और ये इसके बारे में कोई प्राइवेट व्यक्ति के लिए या कंपनी के लिए इतने सारे लोग जाते हैं, उनको क्यों बुलाया, कैसे बुलाया, ऐसा सवाल वहाँ पर करते हैं, तो ये ठीक नहीं। इसके बारे में क्या करना, इसके बारे में बॉम्बे पुलिस इंक्वायरी कर रही है, आगे का एक्शन बॉम्बे पुलिस लेगी। सर, क्या इस मामले में मामला दर्ज देवेंद्र फडणवीस और प्रवीण दरेकर दोनों नेता विपक्ष इनके खिलाफ सरकारी काम में हस्तक्षेप का बनता है, आपको लगता है? इसके ऐसा नियम से तो बनता है, लेकिन इसके बारे में हम सब इंक्वायरी करने के बाद इसके बारे में निर्णय लेंगे। इस मामले की जांच हो रही है, लेकिन आपको क्या लगता है प्राथमिक तौर पर आप क्या कहेंगे कि ये स्टॉक सरकार को देने जा रहे थे या किसी पार्टी को, प्राइवेट सरकार को तो नहीं जा रहा था, ये कोई प्राइवेट पार्टी को जा रहा था। अभी किसको जा रहा था, क्या जा रहा था, ये इंक्वायरी का सवाल। अगर स्पेसिफिक इनपुट था तो फिर कल उस व्यक्ति को क्यों छोड़ दिया गया, ये एक बड़ा सवाल है। क्या दबाव पक्ष का इतना था पुलिस पर कि छोड़ना पड़ा, और अगर उनके पास स्पेसिफिक इनपुट पुलिस के पास था तो फिर उन पर किस तरह की कार्रवाई आगे हो सकती है? नहीं, स्पेसिफिक इनपुट था और वो व्यक्ति को सिर्फ इंक्वायरी के लिए बुलाया गया था, और इंक्वायरी चलते ही ये सब हंगामा हो गया। जो लेटर प्रोड्यूस किया कि ये महाराष्ट्र को सप्लाई करने जा रहे हैं, इसलिए उनको जाने दिया गया, और इसके बारे में अभी आगे की खोज चल रही। सर, संबंधित जो स्टॉक होता आता तो कुणाकडे एक्झॅक्ट आहे, आणि मुळात प्रश्न असा उपस्थित हो की महाराष्ट्र सरकार आता जे विरोधी म्हणजे भाजपाचा जो दावा आहे की त्यांना मिळावा 50,000 रुपये, 50,000 तो स्टॉक जो आहे तो तर तो दिला जावा का, ही भूमिका असेल का? असा स्टॉक कुठल्याही प्रायव्हेट व्यक्तीला किंवा राजकीय पक्षाला त्या ठिकाणी खरेदी करता येत नाही। याच्यामध्ये केंद्र सरकारपासून तर राज्य सरकारपर्यंत सगळेजण त्याच्यामध्ये सरकारला सप्लाय करा अशा प्रकारचे नियम त्यांनी घालून दिलेले आहेत, आणि त्याप्रमाणेच कारवाई होणं अपेक्षित आहे। फडणवीसांचा एक दावा होता की मंत्र्यांच्या सचिवाकडून धमकावलं गेलं, एक दावा होता की मंत्र्यांच्या याच्याबद्दल मला माहिती नाही। असं आहे की त्याच्यामध्ये ज्यांनी सप्लाय करण्याच्या संदर्भामध्ये पत्र देण्याच्या संदर्भात आग्रह धरला, त्यांना विचारणा केली की तुम्ही आता पत्र घ्यायला एवढा आग्रह केला, आता सप्लाय का करत नाही, तर त्याला धमकावणं असं म्हणणं बरोबर नाही। 11 पोलिसांनी त्यांना तर आपण पाहतोय राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक महत्त्वाचं विधान या संदर्भात केलेलं आहे। ब्रूक फार्मा कंपनीतील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठा प्रकरणावरून विरोधी पक्षानं जी भूमिका काल रात्री घेतली होती, त्या प्रकरणावरून गृहमंत्र्यांनी हा संवाद साधला आणि याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, पोलिसांवर दबाव आणणं हे योग्य नाही, विरोधकांची कृती योग्य नसून या प्रकरणी आता पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। बातमीची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।